काय भूमिका आहे? नाही, आम्ही राजकीय माझा मार्ग नाही. तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा, पुढारी येऊ नका म्हणून. हे कुठं ना कुठं लोकसभेला निगडीत आहे, म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका? मतदानाचे पोस्टर नाही, ते ज्यावेळेस उभा राहणार आहेत त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत. आज आमचे बोर्ड रस्त्यावरचे काढायला लागलेत, आमचे गुन्हे ठोकायला लागलेत आमच्यावरती. म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या दाराला आम्ही चिटकवणार आहे, ते तुम्ही यायचं नाही. प्रत्येक गावात गावबंदी करणार का नाही? गावबंदीचा काय संबंध आहे? आमच्या दाराला लावायला होतं आम्ही. आमच्या दारापुढे यायचं नाही, उभा राहायचं नाही, दार वाजवायचं नाही. तुमच्या हाताला अजूनही सलाईंचा बेल्बो आहे. समाज म्हणते आता उपोषण करायचं नाही, तर जरांगे पाटील याच्यापुढे उपोषण बंद करून समाज ज्या मार्गाने सांगेल त्या मार्गाने रस्त्यावरती उतरतील का? समाजासाठी तर मी जीव द्यायला निघालो म्हणल्यावर समाजाचं तर ऐकणारच आहे. परंतु जरी हे उपोषण करतो मी, समाज शांत राहावा म्हणून करतो. संयम राहायला पाहिजे, अशांत राज्यात नाही झाली पाहिजे. जरी गृहमंत्र्याला वाटत असलं हे राज्य बेचिराख व्हावं, माझी इच्छा नाही व्हावं. कारण त्या दिवशी बेचिराख करण्याचाच उद्देश त्यांचा होता. ज्यावेळेस आंतरवाली येऊन आम्ही मुंबईकडे सागर बंगल्यावर निघालो होतो, त्यावेळेस त्यांना त्या दिवशी दंगल घडून आणायची होती. कारण त्या दिवशी जर चकमक झाली असती तर पूर्ण राज्य पेटलं असतं. मला त्या दिवशी बेचिराख होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी वापस गेलो. त्यांचं स्वप्न मी कधीच साकार नाही होऊ देणार, म्हणून ह्या मरण उपोषण करायची माझ्यावरती वेळ येते. याचा अर्थ असा नाही की मी समाजाचा शब्द डावलतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.